नमस्कार मैत्रिणींनो, सिक्रेट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे ऑमलेट पावाची एक वेगळी रेसिपी। ही रेसिपी मी सहज म्हणून माझ्या लहान मुलासाठी टिफिनला केली होती। मुलाला माझ्या खूप आवडली, त्याच्यासाठी ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते। त्यासाठी इथे लागणारे साहित्य तुम्हाला दाखवते। इथे मी 2 अंड्याचे एक ऑमलेट असे 2 ऑमलेट घेतलेले आहेत। आता ते काय करायचे, आपण असे चाकूच्या साहाय्याने असे छोटे छोटे त्याचे तुकडे करायचे। अशा प्रकारे हे ऑमलेटचे असे तुकडे करून घ्यायचे आणि त्यामध्ये साधारण हा 1 चमचा पेरी पेरी मसाला आहे तो घालून घ्यायचा। आणि त्याच्यानंतर मुलांना सॉस, टोमॅटो सॉस खूप आवडतात, त्याच्यासाठी आपण हे 2 ते 3 चमचे टोमॅटो सॉस त्याच्यामध्ये घालायचा। तुम्हाला अजून हवा असेल, तुमच्या मुलांना आवडत असेल तर 3 ते 4 चमचे घातले तरी चालतात। पेरी पेरी मसाला थोडा तिखट असतो, त्याच्यामुळे तो साधारणपणे 1 चमचा घाला आणि त्याच्यानंतर हे सर्व मिश्रण हे असं एकत्र करून घ्यायचं। अशा प्रकारे हे ऑमलेट असं मिक्स करून घ्यायचं केचप मध्ये आणि पेरी पेरी मसाल्यामध्ये। त्याच्यानंतर पावामध्ये हा चमच्याच्या साहाय्याने आपण हे असं भरून घ्यायचं। असं आपण पावामध्ये भरून घ्यायचं। तयार आहे मैत्रिणींनो ऑमलेट पावाचा एक वेगळा प्रकार। एकदा नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।